मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ। यूं तो मैं ते आपण पूर्ण आपल्या स्वतःच्या पायावर होईपर्यंत मग आपला संसार चालू होईपर्यंत जी आपल्यासोबत प्रत्येक पावलासोबत प्रत्येक क्षणी प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक पायऱ्या आपल्यासोबत असते ती म्हणजे है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ। जगात कोणीही काही करेल पण आई आपल्या बाजूने नेहमी आहे. आपण कितीही मोठा गुन्हा केला, आपण कितीही काही केलं तरी आईचं प्रेम आईचंच होतं. खरं तर आईचं प्रेम म्हणजे बोलण्यासारखं नाही, ते फक्त आपल्याला दिसतं आणि जाणवतं. ते कसं असतं, 5 मिनिट तुम्ही आईपासून दूर राहा, तुम्हाला कसं वाटतं तुम्ही स्वतः ॲनलाइज करा स्वतःला की कसं वाटतं तुम्हाला. प्रेम आहे ते भरणे तुम्ही भरू शकत नाही. म्हणजे तुम्ही या घरात किंवा तुमच्या साध्यामध्ये आज जे खरंच जी गरज आहे आई आणि मुलांमध्ये किंवा मुलीमध्ये ते संवाद हवा आहे, ते कन्व्हर्सेशन हवं आहे, ते होत नाही. क्या इतना बुरा आईला सन्मान देत नाही, म्हणजे ते सगळ्यात मोठे गुन्हेगार मी तर म्हणतो. कारण की जिने तुम्हाला लहानपणापासून शिकवलंय, सगळं केलंय, तुम्ही तिलाच म्हणता की नाही आता मला तुझी गरज नाही, तू चाललाय असं बरोबर. स्वतःच्या आयुष्यात म्हणजे स्वतःचं अस्तित्व विसरून आपलं अस्तित्व निर्माण करते या जगात. तिने निर्माण केलेलं आहे. सो आपण तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला पाहिजे की हो तुझंही काहीतरी अस्तित्व आहे, तू तुझं आयुष्य जग. आम्हाला दिसतं आणि तू स्वतःचं आयुष्य जग. प्राण्यांमध्ये पाहतो कोणतीही आई, आता समजा मी माझ्या घरी कबूतर पाळले, त्याची आई कॉन्स्टंट तिथं उभी असते की एकदा आई जाते नाही तर वडील येतात, वडील जातात नाही तर आई जाते. हे काय त्यांचं सिक्युरायझेशन चालू असतं की त्या मुलांना संरक्षण कसं देता येईल या दृष्टिकोनातून जे पाहतात ती म्हणजे झुलाते हैं माँ। काही लोक सुसाईड वगैरे करतात, तर आपण फक्त आपल्याला संपवायचं त्याने आपल्या आयुष्यावर काही करायचं नाही. आपल्या आयुष्यावर फक्त आपल्या आयुष्यात मला असं वाटतं की आपण हे आयुष्य त्याच्यासाठी ठेवलं. माझ्यासोबत नेहमी राहा, कुठेही असो. मी ज्या कार्यात मदत करतो ते माझ्यासोबत असते. सगळं आहे, तुझा आशीर्वाद मला मेन आहे आणि मला तो पाहिजे. माय मॉम इज बेस्ट and I love my mom. I love my mom very much. चेहरे पे आने देता नहीं, दिल ही दिल में घबराता हूँ।